मंडळी नमस्कार. सध्या देशभरामध्ये लोकसभा निवडणुकांचं वातावरण तापत आहे. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात उत्कंठावर्धक निवडणूक कुठली असेल तर ती बारामतीची. पण शरद पवार साहेब जाणून बुजून बारामतीवरचा असलेला हा फोकस दुसरीकडे कुठेतरी शिफ्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. नेमका हा प्रयत्न ते का करतायत, यामागचे डाव प्रतिडाव शह काटशह नेमकी काय, तेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. नमस्कार, माझं नाव शैलेंद्र ठकार आणि आज आपण जो व्हिडिओ करतोय त्याचं नाव आहे माढ्याचे तापलेले वातावरण, शरद पवारांच्या थंड डोक्याची चाल. मित्रांनो, आपल्याला हे विश्लेषण समजून घ्यायचं असेल तर आपल्याला शरद पवारांच्या तब्बल 6 दशकांच्या राजकीय कारकिर्दीचा थोडा का होईना अभ्यास निश्चित करावा लागेल. त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा आढावा घेताना आपल्याला 4 प्रसंग निश्चित असे लक्षात येतात की शरद पवारांनी अत्यंत थंड डोक्याने काही चाली खेळल्या आणि त्या चाली प्रसिद्धीस न येता नेमक्या जेव्हा घडल्या तेव्हाच विरोधकांना लक्षात आल्या. मग या चाली शरद पवारांनी ज्या खेळल्या त्या कोणत्या, तर जेव्हा शरद पवार साहेब पहिल्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तेव्हा ते वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते. ते तिथून बाहेर पडले. त्यांनी जनता दलाच्या साथीनं पुलोदचा एक अभिनव प्रयोग केला आणि त्या प्रयोगामध्ये ते महाराष्ट्राचे सगळ्यात तरुण मुख्यमंत्री झाले. नंतरच्या काळात जेव्हा दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांचे राजकीय गुरु असलेले स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब यांना मुंबईतून दिल्लीत जावं लागलं. 90च्या दशकामध्ये सोनिया गांधींच्या काँग्रेस अध्यक्षपदाला शरद पवारांनी विरोध केला आणि तो विरोध कशासाठी होता, तर सोनिया गांधी मूळ भारतीय नाहीत म्हणून तो विरोध होता. पण निवडणुका झाल्या, निवडणुकीनंतर निकाल लागले, निकाल पुन्हा एकदा काँग्रेसच्या बाजूनच जात आहेत असं जेव्हा शरद पवारांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी त्यांच्याच मंत्रिमंडळामध्ये 10 वर्ष तब्बल 10 वर्ष कृषीमंत्रीपद उपभोगलं. अगदीच आत्ता म्हणजे 2019 साली शरद पवारांनी महाविकास आघाडीचा एक प्रयोग महाराष्ट्रामध्ये घडवून आणला. असे एक ना अनेक दाखले आपल्याला शरद पवारांच्या राजकीय कारकिर्दीत आढळून येतील. पण आता पुलाखालून खूप पाणी वाहून गेलं आहे तरीसुद्धा शरद पवार त्यांची जी जुनी राजकारणाची पठडी आहे त्यांनीच नवे डाव खेळण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच पठडीला अनुसरून शरद पवारांनी बारामतीचा फोकस शेजारच्याच असलेल्या माढ्यावरती शिफ्ट करण्याचा प्रयत्न केला. आता नेमका माढाच का, याचा अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे. मित्रांनो, आत्ता शरद पवारांचं जे काही राजकीय प्रभाव क्षेत्र आहे ते पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांपुरतं सीमित राहिलेलं आहे. मग अशा वेळी बारामतीच्या शेजारचा असलेला माढा शरद पवारांना निश्चितपणे सोयीचा वाटला असेल यात शंका नाही. याच माढ्यामधून शरद पवारांनी खासदारकी लढवली आणि जिंकली आणि एकदा घोषित केली आणि माघार देखील घेतली. म्हणजे या लोकसभा मतदारसंघाचा चांगला अभ्यास शरद पवारांना निश्चित आहे. याच लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांचे जुने सहकारी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंहदादा मोहिते पाटील देखील आहेत. आणि यातला चौथा मुद्दा असा की धैर्यशील मोहिते पाटील हे भारतीय जनता पार्टीकडून खासदारकीसाठी इच्छुक होते. पण भारतीय जनता पक्षानं रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा एकदा तिकीट दिलं आणि धैर्यशील मोहिते पाटील नाराज झाले. नेमका याच संधीचा फायदा शरद पवारांनी उचलला आणि त्यांनी धैर्यशील मोहिते पाटलांना स्वतःकडे ओढलं आणि त्यांना खासदारकीचं तिकीट दिलं. शरद पवारांनी नेमका माढाच का निवडला याचं उत्तर कदाचित आपल्याला मिळालं असेल. शरद पवारांचं माढ्यावरती प्रेम आहे का, तर नाही. शरद पवारांचं सुप्रिया सुळेंवरती प्रेम आहे आणि सुप्रिया सुळेंच्या मतांच्या बेगमीसाठी, सुप्रिया सुळेंच्या मताच्या बेरजेसाठी माढावरती बारामतीचा फोकस त्यांनी निश्चितपणानं शिफ्ट केला. बारामतीचा फोकस माढ्यावरती शिफ्ट केला तर नेमका शरद पवारांना आणि सुप्रिया सुळेंना फायदा काय होणार आहे ते जरा आपण समजून घेऊ. मित्रांनो, आपण शरद पवारांच्या राजकीय कारकिर्दीचा थोडा आढावा पहिल्या मुद्द्यामध्ये घेतला. त्याच्यामध्ये निश्चितपणानं शरद पवार एखादी चाल खेळतात तर ते अत्यंत शांतपणे आणि थंड डोक्याने खेळतात. जर बारामतीवरती सगळ्या राज्याचं लक्ष राहिलं असतं तर शरद पवारांच्या छोट्या छोट्या डावांवर देखील सगळ्या नेत्यांचं, राजकीय पक्षांचं, मीडियाचं लक्ष राहिलं असतं. हेच डायव्हर्ट करायचं असेल तर बारामतीवरचा फोकस अन्यत्र एखाद्या लोकसभेवरती आपल्याला शिफ्ट करावं लागेल. हे चाणाक्ष राजकारण्याने ओळखलं आणि तसा त्यांनी प्रयत्न सुरू केला माढ्यावरती. आपल्याला चांगलं आठवत असेल की 8 दिवसापूर्वीपर्यंत मराठी न्यूज चॅनल्सवरती फक्त बारामतीच्या बातम्या येत होत्या. पण आता या 8 दिवसांमध्ये बारामती सोडून माढ्याच्या बातम्या सगळ्यात जास्त येतात. कारण
चाय बिस्कुटवाले पत्रकार निश्चितपणानं हा प्रोपोगंडा सेट करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण आपण बारामतीवरती अत्यंत बारीक लक्ष ठेवून आहे आणि बारामतीवरनं येणाऱ्या प्रत्येक बित्तम बातम्या सगळ्यात पहिल्यांदा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा चंग आम्ही बांधला आहे. नेमक्या या फोकस शिफ्टिंगचा फायदा बारामतीमध्ये शरद पवार सुप्रिया सुळेंना कसा करून देणार आहे, तर मोहिते पाटील घराण्याला त्यांनी आपल्याकडे वळवून घेतलं आहे. याचा फायदा नेमका काय, तर शरद पवारांसारख्या चाणाक्ष 6 दशकं राजकारणात वावरणाऱ्या राजकारण्याला हे निश्चित माहिती आहे की ही निवडणूक सुप्रिया सुळेंसाठी सोपी राहिलेली नाही. त्यामुळे छोट्या मोठ्या बेरजा शरद पवार वेगवेगळ्या चालींच्या माध्यमातून निश्चितपणानं बारामतीमध्ये करतायत. आता या मोहिते पाटलांना त्यांनी आपल्याकडे वळवून घेतलं. हे वळवून घेताना बारामतीमध्ये नेमका त्याचा फायदा कसा होणार ते समजून घेऊ. मोहिते पाटील घराण्याचा जसा प्रभाव सोलापूर जिल्ह्यात आहे तसाच प्रभाव नदीच्या अलीकडे म्हणजेच सोलापूर जिल्हा आणि पुणे जिल्हा याच्यामध्ये नीरा नदी वाहते. या नीरा नदीच्या कडेला असलेल्या पुणे जिल्ह्यातल्या काही जिल्हा परिषद गटामध्ये निश्चित आहे. माढ्यामध्ये मोहिते पाटलांना जर उमेदवारी दिली तर त्यांना मानणारा पुणे जिल्ह्यातला नदीकाठचा जो वर्ग आहे तो सुप्रिया सुळेंना मतदान करेल. आणि खरंच का हो, मोहिते पाटलांचा पुणे जिल्ह्यातल्या काही जिल्हा परिषद गटांमध्ये प्रभाव आहे का, तर तो निश्चित आहे. 2019 साली दौंडचे आमदार राहुलदादा कुल यांच्या पत्नी कांचन कुल या उमेदवार होत्या. त्यांच्या प्रचारासाठी बारामती तालुक्यातील शेवटचं गाव निंबूत ते इंदापूर तालुक्यातलं नदीकडेचं शेवटचं गाव नीरा नरसिंगपूरपर्यंत विजयसिंहदादा मोहिते पाटील यांनी प्रचार केला होता. कारण त्यांचं नाटक होतं, त्यांच्या संस्थांमध्ये काम करणारी मंडळी, त्यांच्यावरती प्रेम करणारी मंडळी अशी त्या भागामध्ये आहेत आणि त्यांचा प्रभाव, त्यांची मतं सुप्रिया सुळेंना मिळावी म्हणूनसाठी शरद पवारांनी खेळलेली ही चाल आहे. आता आपल्याला काही दिवसापूर्वी महादेव जानकर यांना शरद पवारांनी माढ्यातनं तुम्ही लढा अशी दिलेली ऑफर आठवत असेल. ती देखील कशासाठी, तर बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये दौंड, इंदापूर, बारामती या 3 तालुक्यांमध्ये धनगर समाजाचं मोठं मतदान आहे. धनगर समाजाला एक संदेश द्यायचा होता की तुमच्या माणसाला मी लोकसभेची संधी दिली आहे, आता तुम्ही माझ्या लेकीला मतदान करा. अशा अनेक साली पुढच्या 3 आठवड्यांमध्ये निवडणुकीपर्यंत शरद पवारसाहेब निश्चितपणानं खेळणार आहेत. या चाली खेळताना सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा शरद पवारांना कुठला वाटत असेल तर या चालींमध्ये असलेला सरप्राईज एलिमेंट. हा सरप्राईज एलिमेंट आपण गमवायला नको. बारामतीवरती राज्याचं लक्ष असेल तर आपल्या छोट्या छोट्या चालींवर देखील सगळ्या राज्याचं, मीडियाचं, विरोधी पक्षातल्या नेत्यांचं लक्ष राहणार आहे आणि हे राहू नये म्हणूनसाठी शरद पवार बारामतीवरचा फोकस माढ्यावरती केंद्रित करण्याचा प्रयत्न करतात. पण आपण निश्चितपणानं बारामतीमध्ये नेमकं काय घडतं याची बित्तम बातमी आपल्यापर्यंत निश्चितपणानं पोचवत राहणार आहोत. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला आवर्जून कमेंट करून सांगा. आपण हा व्हिडिओ जर यूट्यूबवरती पाहत असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ जर फेसबुकवरती पाहत असाल तर आपल्या पेजला लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा. धन्यवाद.